आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गुढीची साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत. इथे आपण हे साडीतलं कापड घेतलेलं आहे. साधारण हे 1 मीटर आहे. शक्यतो दोन्ही बाजूला काठ असेल अशीच साडी घ्या, म्हणजे ती शिवल्यानंतर खूप छान दिसते. इथं आपल्याला साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. पहा, मी इथे तुम्हाला मोजून दाखवते. इथे वरच्या साईडने आपण साधारण इथं 16 इंचापर्यंत असं फोल्ड केलेलं आहे. तर दोन्ही काठामध्ये 5 ते 6 इंच इतपत अंतर राहील, ह्याची काळजी घ्या. त्यानंतर वरच्या साईडने आपण जिकडून फोल्ड केलेलं आहे तिथून मी दोन्ही पार्ट हे सेपरेट करून घेतलेले आहेत. म्हणजेच आपले दोन्ही काठ हे विरुद्ध दिशेला असतात. ते इथं मी सरळ करून घेतलेले आहेत. आता आपण वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊयात, म्हणजेच आपल्याला प्लेट्स टाकायला सोपं जाईल. आता दोन्ही काठाच्या सरळ बाजू समोरच्या बाजूला घेऊन वरच्या साईडने आपल्याला हे दोन्ही पार्ट हे एकमेकावर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आता आपण ही शिलाई करून घेऊयात. तर इथं 1 मीटर कापड घ्यायचं कारण जेव्हा आपण ह्या कापडाच्या प्लेट्स टाकतो तेव्हा त्या खूप जास्ती झाल्या तर त्या मशीनवर शिलाई द्यायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इथं आपण 1 मीटर कापड घेतलेलं आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त 1.5 मीटर कापड घेऊ शकता, पण त्याहून जास्त घेतलं तर तुम्हाला प्लेट्स टाकायला हे कठीण जाईल. गुढीसाठी साडी शिवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. इथे आपण दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. तर पहा, शिलाई झाल्यानंतर ते असे काहीसे दिसतात. इथं आपल्या दोन्ही काठामध्ये 6 इंचाचं अंतर आहे. आता आपल्याला दोन्ही साईडच्या बाजूंना अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्या साडीच्या दोन्ही साईड ह्या ओपन आहेत. तर अर्धा इंचापर्यंत अशा पद्धतीने फोल्ड करून आपण कडेने शिलाई देऊन घेतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने शाही मस्तानी साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत. तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथं आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने असं अर्धा इंचावर फोल्ड करून कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडचा पार्ट हा लहान आहे, त्यामुळे इथं टाचणी लावून घ्या, म्हणजेच आपली शिलाई ही सरळ रेषेत येईल आणि कापड वर खाली होणार नाही. इथे आपण आपल्या साडीच्या दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतलेली आहे. ही शिलाई सरळ रेषेत येईल, ह्याची काळजी घ्या. आता आपण आपल्या साडीच्या उजव्या साईडच्या बाजूला लेस लावून घेणार आहोत. इथे मी साडीतल्या काठाचा वापर करते. तुम्हाला जर काठ नसेल वापरायचा तर इथे लेसचा वापरसुद्धा करू शकता. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपण उजव्या साईडच्या बाजूला बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने काठ लावून घेतोय. अगदी कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही साडीच्या दोन्ही बाजूला काठ वापरला तरीसुद्धा चालेल. तर माझ्याकडे एक्स्ट्रा नव्हता म्हणून मी एकाच बाजूला लावते. पण जर तुम्हाला एका बाजूला लावायचं असेल तर फक्त उजव्या साईडला लावा, कारण आपल्या उजव्या साईडची बाजू ही समोरच्या साईडला येते, त्यामुळे ते दिसायला खूप छान दिसतं. आता आपण शेवटी कट करून अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया. आता त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपण काठ जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या कापडाच्या अशा पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. तर पहा, आपण जिकडे लेस लावलेली आहे ती साईड वरच्या साईडला घेऊन ज्या पद्धतीने आपण साडीच्या मिऱ्यांना प्लेट्स टाकतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर पहा, मी अशा पद्धतीने प्लेट्स टाकते. थोडी मोठी साईज घ्या, म्हणजे त्या शिलाई केल्यानंतर छान दिसतात. तर इथं पहा, आपल्या सगळ्या प्लेट्स अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेल्या आहेत. इथं तुम्ही इस्त्रीचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर आता आपण वरच्या साईडने जिकडे फोल्ड केलेलं आहे तिथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला सगळ्या प्लेट्स ह्या एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच इतपत मार्जिन सोडून आपण शिलाई देऊन घेतोय. इथे जर तुम्ही जास्ती कापडाचा वापर केलात तर तुम्हाला प्लेट्स देतेवेळी कठीण जातं, सुई तुटण्याची सुद्धा शक्यता असते.
त्यामुळे 1.5 ते 2 मीटर इतपतच कापड घ्या, त्याहून जास्ती घेऊ नका. आता आपण आपली गुढी अटकण्यासाठी इथे पॉकेट तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी हा काठातला तुकडा घेतलेला आहे. साधारण ह्याची उंची ही 6 इंच आहे आणि रुंदी तुम्ही तुमच्या प्लेट्सनुसार घ्या. तर इथं आपण खालच्या साईडला अर्धा इंचाला फोल्ड करून शिलाई देऊन घेतो आहे, कारण आपल्याला कापडावर ठेवल्यानंतर शिलाई द्यायला कठीण जाईल. आता आपल्याला हा तुकडा व्यवस्थित असा आपल्या प्लेट्सवर ठेवून घ्यायचा आहे. आता आपण कडेने शिलाई देऊन घेणार आहोत. तर इथं तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता. पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते आहे. इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण गुढीला बांधण्यासाठी वरच्या साईडला नॉट लावून घेतोय. तर ही मी साडीतल्या कापडापासून बनवून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने इथे नॉट लावून घेऊयात. तर ही आपल्याला आतल्या साईडने लावून घ्यायची आहे, कारण आपण हे पलटवणार आहोत. दुसऱ्या साईडच्या कोपऱ्याला सुद्धा इथं आपण नॉट जोडून घेऊया. इथे आपल्याला डबल शिलाई करायची आहे, म्हणजेच ती उसवणार नाही. आता मी त्याच मापाचा इथं दुसरा सुद्धा कापडाचा तुकडा घेते. तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे. तर आता आपण हे पलटवणार आहोत. तर ह्याची बाहेरील बाजू आपण खालच्या साईडला ठेवून कडेने आपल्याला अर्धा इंच इतपत मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण खालच्या साईडच्या तुकड्यावर जिथून शिलाई दिलेली आहे त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्या, म्हणजेच ते पलटवल्यानंतर छान दिसेल. जर तुमच्या गुढीची साईज ही कमी असेल तर इथं तुम्हाला नॉट लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टसुद्धा पलटवू शकता. इथं आपण नॉट लावली आहे, कारण गुढीची साईज जर उंच असेल तर आपली साडी ही पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे इथं बांधण्यासाठी आपण दोन्ही बाजूला नॉट लावलेली आहे. तर इथं आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण वरच्या साईडचा जो कापडाचा तुकडा आहे तो आपल्या मागच्या साईडला अशा पद्धतीने पलटवणार आहोत. असं केल्याने आपले धागेसुद्धा आतल्या साईडला जातात आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. इथे आपल्या गुढीच्या साडीची संपूर्ण शिलाई झालेली आहे. तुम्हाला साडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. तर इथं तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण जो वरच्या साईडला पॉकेट तयार केलेला आहे तर त्याच्या मागच्या साईडला इथं आपल्याला गुढी अटकवून घ्यायची आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.